सामान्य लोकांच्या बाबतीत कायद्यासंदर्भात बऱ्याचशा मिसअंडरस्टँडिंग्स आहेत किंवा बरेच गोष्टी माहिती नसतात लोकांना, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? सी नॉर्मली जेव्हा केसेस आमच्याकडे येतात डिवोर्स संदर्भात, माझा नेहमी पहिला अटेम्प्ट असतो की डिवोर्स घेणं जरुरी आहे का. राईट. तर त्या हिशोबाने आम्ही पहिला विचार करतो. त्याच्यानंतर ती इझी प्रोसेसमध्ये कुठे होईल. तुम्ही वर्षानुवर्ष कोर्टामध्ये अडकणार, तुमच्या आयुष्यातली 7-8 वर्ष 10 वर्ष कोर्टामध्ये घालणार, म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही तुमचं फ्युचरच स्टक करून घेता ना. जर तुम्ही आज 25-27व्या वर्षी लग्न करताय, इरिस्पेक्टिव्ह ते लव्ह मॅरेज आहे की अरेंज मॅरेज आहे, तुम्हाला 2 वर्षात पुढच्या समजतं की तुमचं नाही, आता पुढे नाही जमणार आहे, आणि म्हणून तुम्ही डिवोर्स घेण्याचा डिसिजन घेता. त्याच्यामध्ये तुम्हाला बाळ झालेलं असेल नसेल, तुमचे प्रॉपर्टीज इन्व्हॉल्व झालेले असतील, जॉईंट नेमवर बँक अकाउंट्स जॉईंट झालेले असतील, जे काही इन्व्हॉल्वमेंट असतं ह्या 2-3 वर्षासाठी, हे सगळं रिझॉल्व्ह करण्यासाठी तुम्ही जर पुढची 7 वर्ष घातलीत तर त्याच्यामध्ये काही पॉईंट आहे.